केली आहे तो संघ विजय ठरलाय. तर ही मी म्हणेन टॉस जिंकल्यानंतर महेंद्र भोईरसाठी किंवा दुसरीकडे विशाल मडवी असेल यांच्यासाठी एक आव्हान असेल की टॉस जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, मात्र जो विपक्ष संघ तो किती मोठी फलंदाजी करतोय, केवढी फलंदाजी करतोय आणि किती लक्ष ठेवतोय हे पाहणं उचित ठरले ते मैदानामध्ये. नक्कीच नक्कीच जगदीश पाटील, पण पर्वणी दिलेली आहे ती दहिसर संघाला. जर 5 षटकात त्याही 70-65 धावा उभारल्या तर कदाचित कठीणाई होऊ शकते ती दातिवली संघाला. कारण की आपण पाहतो पहिल्या सामन्यात 67 धावा उभारल्या होत्या, त्यानंतर दायगर संघाने दुसऱ्या सामन्यात 80 धावा उभारल्या. पुन्हा एकदा वाकलन जगदंबा आणि यांच्यात सामना झाला डायगर आणि जगदंब वाकलनमध्ये. तो वाकलन संघाने पहिल्या फलंदाजी करताना सुरेख केल्या होत्या तेव्हा त्यांनी पण 67 धावा उभारल्या होत्या. आणि आता मात्र बुर्दूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 89 धावांचा डोंगर उभारला होता. त्याचा लेखाजोखा ठेवून या 5 षटकात दहिसर संघ किती धावा उभारतोय सानेजोगे. चला घेऊन चालतो ज्या मैदानावर धावतो वर्णन ऐकण्यासाठी. दहिसर बनाम दातिवली असा एक घमाशाम सुरू. पहिली सलामीची जोडी अजय आणि मिलिंद पाटील अशी सलामीची जोडी दहिसर संघाकडून गेली. तर नागाव एंड करून गोलंदाज असणार तो दातिवली संघाचा मनोज. हा चेंडू ऑन द ड्राईव्ह केलाय, ऑफ साईडला दिशा दिली, चेंडू थांबणार नाही, आउट विल फास्ट. पाहूया चेंडू आरवण्यात यश मिळाले क्षेत्ररक्षणाला. शेवटच्या क्षणी चेंडूला आरवण्यात यश मिळालं आणि तिसरी धाव घेण्याचं सफलता मिळवली ती अजय पाटील या फलंदाजाने. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर 3 धावा उभारतोय दहिसर संघ. अप्रतिम सामना. तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि आमच्या व्यासपीठावर विराजमान सर्व प्रमुख पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. की हा सामना आजच्या दिवसातील पहिल्या लीगमधील शेवटचा सामना. जो संघ या सामन्यातून जिंकल तो 2 हात करणार नाही बुर्दूर संघासमोर. तर मिलिंद तयार होतोय मनोज याच्या गोलंदाजीवर सामना करण्यासाठी. खातं उघडायचं मिलिंद यांना. मनोज राईट ओव्हर द विकेट. गुडलँड स्पॉट वरून मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूने उंची जास्त घेतली परंतु क्षेत्ररक्षकाला दिसलं नाही, मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला दिसलं नाही. आणि त्याच कारणाने झेल नोमॅन्स लँड त्याच्या डोळ्यावर अक्षरशः सूर्याची किरणं आली आणि क्षेत्ररक्षक जागेवर थांबला आणि जीवदान मिळतो तो मिलिंद पाटील याला. 2 धावा मिळतात या चेंडूवर आणि या चेंडूवर 2 धावांबरोबर सांघिक धावसंख्या नेऊन पोहोचते ती दहिसर संघाची. बिनबाद 5च्या घरात. सन्नाटा दुपारचा कडकडाचा ऊन. चांगला सामना रंगलाय दातिवली बनाम दहिसर. दातिवली संघाने नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते दहिसर संघाच्या फलंदाजांना. या दरम्यान मनोज राईट ओव्हर द विकेट. नागावेंड करून हा चेंडू दिशा दिली, आउटफील्ड फास्ट. क्षेत्ररक्षक धावून येतो, थोडा स्लोप झाला चेंडू आणि हेच मिळते ते क्षेत्ररक्षकाला चेंडू हरवण्यात. चेंडू जेव्हा जागेवर पडला पहिल्या टप्प्यावर तेव्हा चेंडूची गती स्लो झाली आणि त्याचा फायदा मिळतो. फक्त 2 धावा मिळतात त्या दहिसर संघाला आणि 2 धावा वाचतात त्या मात्र दातिवली संघासाठी. या दरम्यान धावसंख्या धावफलकावर वाढतोय तो बिनबाद 7च्या घरात. मनोज राईट ओव्हर द विकेट. पहिल्या षटकातील पॉवर प्ले मिलिटरीचा पॉवर प्लेचा क्षेत्ररक्षक आणि बाद इथे झेल सोडलाय, जीवदान मिळालाय पुन्हा एकदा मिलिंद पाटील याला. आणि आता मात्र धावचित होतो की नाही पहा किती हरभराट दातिवली संघाकडून. कारण की झेल तर सोडला होता परंतु धावाची संधी सुद्धा नामी संधी आली होती ती मिलिंद पाटीलचं धावचित होता वाचले. कारण की यष्टीरक्षक विशाल म्हात्रे यांचा विशाल मडवी याचा लक्ष नव्हता आणि जर यष्ट्याला चेंडू लावला असता कदाचित मिलिंद पाटील यांना पॅव्हलियनचा रस्ता पकडावा लागला असता. बालबाल वाचले. धावा मिळतात 2. धावसंख्या वाढते ती 2नी. 9 धावा बिनबाद अशी सुरुवात झालेली आहे. एकही चौका नाही, एकही षटकार नाही. 3 आणि डबल 2 वेळा अशा 9 धावा झालेल्या आहेत त्या दहिसर संघाच्या. मनोज राईट ओव्हर द विकेट मिलिंद पाटील साठी. हा चेंडू यॉर्कर साईचा फ्लॅश फॉलो थ्रू मध्ये चेंडू हरवला परंतु 1 धावेसाठी रोखू शकत नाही मिलिंद पाटील याला. आणि 1 धावेनेशी दुहेऱ्या अंकांमध्ये प्रवेश करताना दहिसर संघाचा धावफलक बिनबाद 10च्या घरात पोहोचतोय. या चेंडूवर एखादा षटकार या चौकार आला तर धावसंख्या चांगली होऊ शकते. हा जर निर्धाव चेंडू टाकला तर गोलंदाजाची गोलंदाजी सुरेख होऊ शकतो या मैदानावर.
हा चेंडू पास लॉफ डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गुडलँड स्पॉट वरून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता विशाल मडवी यांचा, परंतु पुन्हा एकदा ब्लॅक बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेनिशी धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा झाल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं ते मनोज यांनी अप्रतिम षटक हाताळलं. एकही चौका किंवा षटकार न लागता धावफलकावर धावा लागल्या त्या दहिसर संघाच्या बिनबाद 11च्या घरात. डीजे तर नावाने एंड करून दुसरं संघाचं दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकतोय आणि वैयक्तिक पहिलं अक्षय म्हात्रे. तर पहा कशी दुसरं पॉवर प्लेचं षटक कसं हाताळतोय अक्षय म्हात्रे याच्यावर निर्भय असणार. दातिवली संघाचे पाठीराखे भरपूर आलेले दहिसर संघाची जमेची बाजू की त्यांचे दर्शक आणि प्रेक्षक हे जास्त संख्येने, कारण की जवळ असल्या कारणाने दहिसर संघाला पाठिंबा जास्त असणार प्रेक्षकांचा यातील मात्र शंका नाही. मात्र अक्षय म्हात्रे हा आपल्या गोलंदाजीवर तयार अजयसाठी. अजय तयार. हा चेंडू करण्याला आउटसाइड एक स्टंप प्रकाश सालुंके यांचा वाईटचा इशारा येतो. दिशाहीन गोलंदाजी सुरुवात करतोय. आपल्या पहिलाच चेंडू खराब फेकतो तो अक्षय म्हात्रे आणि अतिरिक्त धावसंख्येत धावफलकावर धावा लागतात त्या 12च्या घरात. बिनबाद 12. एकही चौकार नाही. प्रतीक्षा हे षटकार आणि चौकार दहिसरच्या खाम्यात. फुल टॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू त्याचा फायदा उचललाय आणि या दरम्यान चेंडू सीमारेखा पार खणखणीत चौकार. जागा फ्रंट फुटवर गेला होता फलंदाज आणि याच दरम्यान थोडासा फुल ऑफ डिलिव्हरी होती. लॉलीपॉप चेंडू दिला होता आणि अजय हा थोडासा फ्रंट फुटवर गेला होता आणि पुढे गेला होता तो चेंडू खेळण्यासाठी. जर जागेवरून खेळला असता तर कदाचित पंचांनी नो बॉल करार केला असता, परंतु अजय पाटील हा खेळण्यासाठी पुढे गेला. त्याचा फायदा तो गोलंदाजाला मिळतोय, परंतु 4 धावा मिळतात. त्या पहिला चौकार अजय पाटील या फलंदाजाच्या बॅट खालून येतोय आणि प्रतीक्षा होती बऱ्याच दुसऱ्या षटकात दीर्घकालानंतर एक चौकार पाहावयास मिळालाय. आता चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा अंगावर आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय आणि निर्धाव चेंडूच्या सांगताबरोबर सांघिक धावसंख्या नेऊन पोहोचते ती मात्र 16च्या घरात. पहा सुरुवात धीमी झाली दहिसर संघाची. एक चौकार इनिंग मध्ये लागलाय. दुसरं षटक हाताळलं जात आहे अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट चेंज ऑफ पेस ऑफ डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न स्ट्राईक रुटेस होतोय. एक धाव मिळते ती अजय पाटील याला, एक धाव मिळते ती दहिसर संघाला. धावसंख्या धावफलकावर लागतात त्या दहिसर संघाच्या बिनबाद 17च्या घरात. 17 धावा झाले. दुसरं षटक टाकलं जाते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून हाताळलं जाते. राईट ओव्हर द विकेट. गुडलँड स्पॉटवरून थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा येतो शेअर असण्याचा. प्रकाश सालुंके दोन्ही हात समांतर करून आम्हाला दर्शवतात की हा चेंडू खराब आहे आणि वाईटच्या स्वरूपात 18 या धावसंख्येवर धावफलक बोलतोय तो दहिसर संघाचं. खराब गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी. विकेट टू विकेट अचूक मारा करावा लागेल तो अक्षय म्हात्रे या गोलंदाजाला. हा चेंडू पहा थोडीशी दिशेने मिस फिल्डिंग. आता मात्र उशीर केला विशाल मडवी यांनी आणि पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय की नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे पहा किती सशाच्या चपलांच्या गतीने. इथे मात्र मला वाटतं की आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता की विकेट गमवत टाकण्याचा प्रयत्न केला होता दहिसर संघाने हे कळत नाही, परंतु तिथे सुद्धा 2 धावा मिळतात त्या दहिसर संघाला आणि 2 धावांबरोबर सांघिक धावसंख्या नेऊन पोहोचते ती 20च्या घरात. पहा विशाल मडवी यांनी जेव्हा पहिलाच जर अगोदर डायरेक्ट हिट केला असता तर फलंदाज बाद झाला असता, परंतु त्याने उशीर केला. चेंडू थोडा उशिराने फेकला आणि तेव्हा क्षेत्ररक्षक फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये आला होता. याच दरम्यान 20 धावा झाले. दुसरं षटक हाताळलं जातंय आणि दुसऱ्या धावसंख्येबरोबर 20 धावा बिनबाद अशी दहिसर संघाची धावसंख्या. अक्षय म्हात्रे या दरम्यान नावाले एंड करून
हा चेंडू लालेबा शॉट एक पहिला षटकार या मिलिंदच्या बॅट कडून एक खणखणीत षटकार टोलावतोय. धाव संख्या धाव लागतात धाव पलका होत्या बिनबाद 26च्या घरात. या दरम्यान पॉवर प्लेची 2 षटकं टाकले. 2 षटकात हाणामारी करून दहिसर संघाच्या मिलिंद आणि अजय पाटील या फलंदाजाने अक्षरशः 30 धावा ठोकून काढलेत आणि येणारे 3 षटक आहेत आणि त्याच्यातील आपण पाहूया 18 चेंडूत किती धावा उभारतोय तो दहिसर संघ आणि दातिवली संघासमोर किती धावांचं विजयाचं लक्ष ठेवतोय ते पाहण्याजोगे ठरणार आहे. या दरम्यान वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज देवेंद्र नागावेण करून सज्ज होतो फलंदाज सामना करण्यासाठी अजय पाटील. देवेंद्र राईट ऑफ ओव्हर द विकेट. दिलीप पाटील आणि प्रकाश सालुंके असे 2 पंच नामवंत पंच आहेत. या दरम्यान हेलिकॉप्टर शॉटचा पाहूया आणि हा शिंद चेंडू लॉंग ऑनच्या वरून हाय अँड हँडसम 6 धावांसाठी षटकार. अजय पाटील या फलंदाजाने मोठा गाव विरुद्ध खेळताना याच मैदानावर 60 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली होती. तोच अजय पाटील आता आपला हात खोलतोय आणि षटकारानेशी स्वागत करतो गोलंदाज देवेंद्रचं. हा चेंडू गुडलाईन स्पॉटवरून चेंजा पेस पडतीत असं उत्तर देताना गोलंदाज एक षटकार लागल्यानंतर निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय गोलंदाज देवेंद्र याला आणि अप्रतिम चेंडू फेकला होता तो गोलंदाज आणि चेंज अप स्लॉप डिलिव्हरी गुडलाईन स्पॉटवरून डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातात जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा हाय अँड हँडसम 6 धावांसाठी चेंडू सीमारेखाबार उत्तुंग षटकार. बेचाळीस धावा पहिली जोडी फलंदाज सलामीची जोडी खेळतोय. अप्रतिम सुरुवात 2 षटकार मारले देवेंद्र याच्यावर अजय पाटील यांचा आणि हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेतोय फलंदाज बाद. आता मात्र पहिल्या गाड्याचं पतन होतोय. अजय पाटील 2 षटकार मारून बॅक टू पेव्हिलियन. लगभग चांगलं उत्तर दिले ते गोलंदाज आणि कमबॅक करताना. आता मात्र चौथ्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यात यश मिळले ते देवेंद्र मात्र या गोलंदाजाला देवेंद्र पाटील या गोलंदाजाला आणि चौथ्या चेंडूवर अशा तऱ्हेने पहिला गडी गमावलाय आणि एक पाहतोय एक हिटमॅन म्हणलं जातंय दहिसर संघाकडून राहुल पाटील तो मैदानात जात आहे. याच मैदानावर IPL मध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा त्याच्या नावावर एक एकमेव रेकॉर्ड आहे. तोच तो फलंदाज या मैदानावर आज कशी फलंदाजी करतोय या सर्व पाठीरेखांचं त्याच्यावर लक्ष असणार आहे. दहिसर संघाकडून जास्त पाठीरेखा आहेत कारण की त्यांचं गाव जवळ आणि मोठ्या संख्येने त्यांचे प्रेक्षक दहिसर संघाची फलंदाजी पाहण्यासाठी आलेले आहेत.
त्यासाठी तो फलंदाज राहुल पाटील कशी फलंदाजी करतोय पाहण्याजोगे ठरणार आहे. देवेंद्र राहुल पाटीलसाठी आणि हा चेंडू ग्राउंड शॉट खेळतोय लॉंग ऑन कडे चेंडूला जातो. क्षेत्ररक्षक धावून येते तोपर्यंत एक धावेने आपलं अकाउंट सुरू करतोय तो राहुल पाटील आणि एका धावेनेशी धावफलकावर धावा लागतात त्या मात्र 43 फॉर लॉस ऑफ 1 विकेट एंड थर्ड ओवर प्रोग्रेस. पारी का तीसरा ओवर फेंका जा रहा है दोस्तों. अभी भी 43 रन बने एक खिलाड़ी के नुकसान पर. हालांकि मुकाबला चल रहा है दैसर बनाम दातिवले के बीच में. देवेंद्र आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकणार मिलिंद पाटील सज्ज होते. आगावेन करून 55 क्रॉस करून हा चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जेवढी उंची तेवढाच अंदर. हाय अँड हँडसम पुन्हा एकदा मिलिंद पाटील याच्या बॅट खालून एक खणखडी षटकार. 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरवसा आमचा. कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. पाहिजे तेवढ्या देईन दिलक्या तुला र. पाहिजे तेवढ्या देईन दिलक्या तुला र. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला र. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला र. बॅट्समन हाय तूरण धुंदार. बॅट्समन हाय तूरण धुंदार. 6 बॉलात 6 षटकार. चौकाराचा बादशाह म्हणतात तुला र. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला र. अरे पाहिजे तेवढ्या देईन दिलक्या तुला र. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला र. धन्यवाद डीजे. या दरम्यान धावफलकावर धावा लागल्या त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 49 एक गड्यांच्या मोबदल्यात नावाले एंड करून गोलंदाजीसाठी अक्षय आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक टाकण्यासाठी येतोय आणि त्याच्या समोर एक हिटमॅन गणला जातोय तो राहुल पाटील सज्ज होतो सामना करण्यासाठी. हा चेंडू हो किती किलोमीटर वर षटकार मारला यो सांगण्यायोग्य आहे की जवळजवळ 106 111 मीटरचा हा षटकार असणार आणि अप्रतिम षटकार. एक मॅग्निफिशंट फलंदाजी म्हणावी लागेल ती राहुल पाटील याच्याकडून. पहिल्या चेंडूवर आपण पाहता तर गोलंदाज अक्षय पाटील याचा एक चांगला समाचार घेतलाय आणि पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार टोलावलाय आणि धाव संख्या पाहता पाहता 50 पार करताना 55 धावा एक गड्याच्या मोबदल्यात झालेल्या त्या दहिसर संघाच्या 50 पार झालेल्या म्हणजे 55 धावा. अद्याप या 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूत किती धावा उभारते पहा. पहिल्या सामन्यात बुर्दुल संघाने 89 धावा उभारून 90 धावांचा टार्गेट दिला होता आणि त्याच्याच अनुषंगाने जशी फलंदाजी होते दहिसर संघाची आणि तितक्याच धावा उभारतो की त्याच्याला गवसणी घालतो हे पाहण्यायोग्य होऊन ठरणार आहे. अक्षय पाटील नावाले यांकडून. अक्षय म्हात्रे या दरम्यान हा चेंडू थोडासा डाऊन शॉट घेतलाय. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे मिलिंद पाटील. रनआउट होऊ शकतोय आणि पाता पाता रन धावबच्च्या स्वरूपात एक धावचीच्या स्वरूपात दुसरा झटका लागतोय तो दहिसर संघाला. परंतु स्ट्राईक असणार ती मात्र राहुल पाटील याच्या कडे आणि धावसंख्या धावपलावर लागली ती मात्र 56 धावा. दोन गडी बाद 56 अशी धावसंख्या. जयेश भोईर नवीन फलंदाज जात असताना धावपिचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद झालाय तो दहिसर संघाचा मिलिंद पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. धावपलकावर धावा लागल्यात त्या 56 56 लॉस ऑफ 2 विकेट. राहुल पाटील कडे स्ट्राईक असणार. राहुल पाटील तयार
आणि हा चेंडू थोडासा हलक्या हाताने चेंज ऑफ फेस केला होता. चेंडूला दिशा दिली फक्त आणि पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि पाहता पाहता क्षणी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण करतो तो राहुल पाटील आणि 2 धावांबरोबर सांघिक धावसंख्या नेऊन पोहोचत होतो 58च्या घरात 2 गडी बाद. म्हणजेच येणारे काही चेंडू शिल्लक असणारे 1 षटक आणि या षटकातील काही चेंडू म्हणजेच ती 9 चेंडू किती धावा उभारतो ते पाहण्याजोगे ठरणार आहे. या दरम्यान अक्षय म्हात्रे हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट गॅप शॉट आउटफील्ड फास्ट खणखणीत चौकार राहुल पाटील याच्या बॅट करून पुन्हा एकदा पहिला चौकार पाहावयास मिळतोय आणि चौकाराने धावसंख्या धावपलकाव लागतात त्या दहिसर संघाच्या 2 गडी बाद 62 धावा. दिलीप फुलोरेच्या संगतीला विठ्ठल बिराडे सुखापूरवाला चेतना इंकर सुखापूरवाला असा श्रीवेदा गगनवाला या चिंचोच्या अड्ड्यात जिंकून आला खिल्लारी जोडीवाला नंबर 6/7 ब्रिजा गाडी. दरम्यान 62 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा राहुल पाटील तयार होतो सज्ज होतो सामना करण्यासाठी. हा पुन्हा एकदा चेंज ऑफ फेस केला होता. गुडलेस म्हणून गती कमी दिली होती चेंडूला आणि त्याचा फायदा काय उचलता आला नाही परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवर 2 धावा मिळतात त्या राहुल पाटील याला आणि 2 धावांबरोबर सांघिक धावसंख्या नेऊन पोहोचते ती मात्र 64च्या घरात. मात्र अद्याप चेंडू या षटकातील 1 चेंडू म्हणजे 7 चेंडूत किती धावा उभारतो ते पाहण्या ठरणार आहे. किती धावांचं लक्ष ठेवतोय दातुली संघासमोर विजयासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि चेंडू थांबणार नाही. हाय आणि हँडसम षटकार. या दरम्यान धावपलकावर धावा लागल्यात त्या 4 षटकाच्या संपत्तीनंतर 70 धावा तब्बल कुठून काढल्यात. राहुल खेळतोय अप्रतिम 2 षटकार आणि चौकाराने एक अफलातून इनिंग खेळतो. 22 या धावसंख्येवर खेळतोय. पाहूया 7 चेंडूत आता मात्र स्ट्राईक असणार ती मात्र जयेश भोईर याच्याकडे. रोहन म्हात्रे नागावेन करून वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर येतो तो गोलंदाज रोहन म्हात्रे. 70 धावा झालेत. यात 20 धावा ठोकल्या तर 90 पार करू शकतात. फुलटॉस चेंडू तर याचा फायदा उचलता आला नाही जयेश भोईर या फलंदाजाला परंतु 1 धाव मिळते ती दहिसर संघाला. 71 धावसंख्या धाव झालेल्या आहेत त्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पहा आपण 89 धावांचा हायेस्ट रेकॉर्ड आहे आणि या हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक करतो की काय दहिसर संघ असं प्रश्नचिन्ह आहे. परंतु राहुल पाटील हा हिटमॅन समजला जातो दहिसर संघाकडून आणि त्याच्याकडे स्ट्राईक असणारे उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूत किती धावा उभारतो हे पाहण्याजोगे ठरणार आहे. किती धावांचा लक्ष ठेवतो दातुली संघासमोर हे पाहण्याजोगे ठरणार आहे की 89 धावांचा रेकॉर्ड ब्रेक करतोय दहिसर संघ हे पाहण्याजोगे ठरणार आहे. या दरम्यान गोलंदाज फुलटॉस चेंडू फुलॉरफ डिलिव्हरी जशाच तसे हीच बोलणार हाय अँड हँडसम उतुंग षटकार.
धन्यवाद डीजे. या दरम्यान एक उत्तुंग षटकार ठोकला राहुल पाटील. 28 या धावसंख्येवर खेळतो. या षटकातील 4 चेंडू आहेत. धाव संख्या झालेली आहे 77. 50 साठी 22 धावांची गरज असणार आहे. आणि या चेंडूचे किती षटकार मारतात, येणारे 4 चेंडूत किती षटकार ठोकतो राहुल पाटील. जर 4 षटकार ठोकले तर 52 धावा होतील. तर पाहूया राहुल 3 षटकार आणि 1 चौकार ठोकला तर 50 धावा होतील राहुल पाटीलच्या. काय राहुल पाटील तशी फलंदाजी करणार हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु उर्वरित शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. मौका आहे, एक सुवर्ण मौका आहे ते राहुल पाटीलकडे की 50 पूर्ण करण्याचा. या दरम्यान अक्षय हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरून जातोय चेंडू आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, पण आतमध्ये आणला गोलंदाजाने. चेंज ऑफ पेस केला होता. चेंडूची दिशा दिली थोडीशी आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातो. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची समाप्ती होते. धावफलकावर धावा स्थिरावल्या त्या मात्र 77 धावा. 77 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा एक मोठा फटका राहुल पाटील याच्या बॅट खालून खणखणीत षटकार. काय लावीला गुलाबाचा पुन्हा एकदा राहुल पाटील आणि हा संडा डिफाईन कडे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि मात्र एक मॅरेथॉन इनिंगची समाप्ती होते. राहुल पाटील बॅक टू पेव्हिलियन आणि पहा एक दरम्यान तिसरं गडी बाद होतोय आणि तिसऱ्याच गडी बाद होणं धावफलकावर धावा लागल्या त्या 83 धावा. आपण पाहतो माझे स्कोरर या षटकातील शेवटच्या चेंडू शिल्लक आहे. जर षटकार मारला तर 89 धावा होतील. बराबरी होऊ शकतो बुर्दूर संघाची, म्हणजे जो हायेस्ट रेकॉर्ड धावांचा आहे त्याची बराबरी करण्यास या चेंडूवर जर षटकार मारला तर दहिसर संघ सुद्धा आपण 89 धावा पोहोचू शकतो. चौकार मारला तर 87 धावांवर पोहोचू शकतो. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील 83 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा चेंडू अक्षय म्हात्रे रोहन. हा चेंडू लॉफ्ट शॉट. पाहूया क्षेत्ररक्षक येतो खाली आणि आशादाने अप्रतिम झेल टिपलाय. मॅग्निफिशंट झेल, अप्रतिम क्षेत्ररक्षण षटकार होता. काय बॅलन्स पकडला त्या क्षेत्ररक्षकाने आणि अंतिम क्षणी मुवमेंट पकडला आणि एक अप्रतिम झेल. या दिवसातील आजच्या दिवसातील मला वाटतं हे दुसरा झेल असणार एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना या क्षेत्ररक्षक आहे तो अनिकेत याने अप्रतिम झेल संघासाठी 6 धावा मायनस केल्या आणि 83 धावा उभारून 84 धावांचं विजयाचं लक्ष ठेवलंय. पाहूया दहिसर संघ रोखण्यास यश मिळतो दातिवली संघाच्या फलंदाजांना का 84 धावा पार करते. 84 टार्गेट धावांचा पाठलाग करण्यासाठी घेऊन चलतो आमचे रायगड जिल्ह्याचे एक तुर्बे गावतील समालोचक साहिब पाटील याच्याकडे. दरम्यान सन्माननीय हरीश शेठ भोईर वाकळणगावचे यांचं आगमन झालंय. तर पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय तो दहिसर आणि दातिवली या दोन संघांमध्ये नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं दातिवली संघानं आणि तब्बल धावा उभारल्या दहिसर संघानं तर 83 धावा आणि 84 धावसंख्येचं एक भलं मोठं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलं जात आहे. मात्र दातिवली संघाचा विचार केला तर अतिशय दमदार
फलंदाजी अटॅक या दातिवली संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ते पाहता सामना अतिशय चांगला होईल ह्यात शंका नाहीये. कारण की ह्या खेळपट्टीवरती किंवा मैदानावरती जर आपण विचार केला तर सातत्यानं फलंदाजांना फलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलंय. ते पाहता या ठिकाणी ही धावसंख्या देखील चेस होऊ शकते. मात्र त्यासाठी सुरुवात अतिशय दमदार असायला हवी आणि ती सुरुवात ह्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडनं केली जाईल. खास करून जयेशकडनं अपेक्षा असेल, ज्याच्या माध्यमातून अनेक मैदानावरती आपण खूप चांगल्या इनिंग पाहिल्या आहेत. तर दरम्यान सन्माननीय हरीश शेठ भोईर वाकळणगावचे यांचे ते आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह असेल. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पाहतो, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर अशी पारितोषिकं ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला लाभलेत ते हरीश शेठ भोईर वाकळणगावचे यांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप आभार. त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान पाहू शकाल. या ठिकाणी दैसर संघ टीम मीटिंग करत असताना टीम गेम प्लॅन या ठिकाणी मात्र बनवतोय. त्या दैसर संघानं तब्बल धावसंख्येचा उच्चांक निश्चित गाठला. एकीकडे जर विचार केला या स्पर्धेचा सर्वोत्तम स्कोर, सर्वाधिक धावसंख्या बुर्जुल संघाने उभारली होती, 89 धावसंख्या उभारली होती. निश्चित असं वाटलं होतं तो रेकॉर्ड ब्रेक करेल. मात्र अंतिम चेंडूवरती या क्षणाला जो झेल पकडला, अप्रतिम झेल, निश्चित त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या आणि एक फलंदाजाला देखील बाद करण्यात यश लाभलं. मात्र इथनं लक्ष गाठायचं आहे ते 84 धावसंख्येचं. जर चेंडूंचा विचार केला तर 30 चेंडू आणि 84 धावसंख्येचं एक भलं मोठं लक्ष इथनं पार करावं लागेल ते विजयासाठी दातिवली संघाला. तर टेंगोदर याच दरम्यान ज्यांचं आगमन होते त्यांनी या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान दिलंय. ते आमचे माऊली प्रोप्रायटरचे मालक सन्माननीय हरीश शेठ भोईर वाकळण यांचं या ठिकाणी आगमन होते. त्याचबरोबर निलेश भटजी यांना सुद्धा आपण पाहू शकता. एक क्रिकेटचे चाहते प्रेमी पाहायला मिळतात आपल्याला. येस आई निश्चित अशा प्रकारचे योगदान जर जगदीश असेल तर सातत्यानं चांगल्या स्पर्धा मी म्हणेन भरवल्या जातील आणि चांगल्या स्पर्धा यशस्वीरित्या पार देखील होतील. असं लाख मोलाचं योगदान ज्यांचं ज्यांचं राहिलं त्या सर्वांचं मी पुनश्च आभार व्यक्त करतोय आणि बोलतो सामन्याकडे. कारण की सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना दैसर आणि दातिवली अशी बिग फाईट लढत मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय एक डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज. दैसरची ओळख म्हणून जो आपण पाहतोय तो महेंद्र भोईर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. लेफ्ट आउट द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होऊ शकतो आणि बिग विकेट ज्या फलंदाजसाठी निश्चित सापळा रचला होता तो फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. निवृत्ती गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिला धक्का दातिवली संघाला. डीजे इथे सातत्यानं आमचे समालोचक गुणलेखक आमची पूर्ण टीम या ठिकाणी माहिती देते की आतापर्यंत धावसंख्येचा पाठलाग या मैदानावरती झाला नाही. मात्र तो पाठलाग ह्या सामन्यामध्ये होईल का अशी अपेक्षा वर्तवली जाते. मात्र त्याला एक खेळ करावा लागेल. दरम्यान अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र चुकी झाली आहे. ज्या क्षेत्ररक्षकानं पहिल्या चेंडूवरती एक सोपा झेल प्रदान केला होता मात्र पुन्हा एकदा संधी आली होती. यावेळेस जीवनदान मिळतंय ते फलंदाज रोहनला जीवनदान मिळतंय आणि धावा एकवटल्या जातात या ठिकाणी. जयेश तर दोन धावा या ठिकाणी मात्र एकवटल्या जातात. ते ज्याच्या माध्यमातून निश्चित पेंदरच्या नाईट मध्ये एक अप्रतिम इनिंग साकारली होती तोच फलंदाज. त्यावेळेस मात्र बराच काल चेंडू हवेमध्ये धोक्याचा सिग्नल होता मात्र तो धोका टळलाय. कारण की त्यांच्या समर्थकांच्या दुवा मी म्हणे ह्या ठिकाणी कामी आल्यात. कारण की ही जोडी जर अंतिम क्षणापर्यंत राहिली तर निश्चित दातिवली संघाच्या अपेक्षा जिवंत राहतील. ज्या फलंदाजांमध्ये क्षमता आहे, ज्या फलंदाजांमध्ये ताकद आहे सामना आपल्या बाजूने खेचून आणण्याची, तेच दोन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे विशाल तर एकीकडे जयेश असे दोन फलंदाज आपण पाहतोय. तर गोलंदाज पॉवर प्लेचं नियमित षटक हाताळणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो दैसर संघाचा महेंद्र भोईर. लेफ्ट राऊंड द विकेट गोलंदाजी दरम्यान हा चेंडू गतीचा परिचय दिला जातोय की आपल्यामध्ये किती गती आहे हे पाहिलं आपण. कारण की सातत्यानं अष्टपैलू कामगिरी हे वैशिष्ट्य महेंद्र भोईरचं आपण पाहिलं आणि तेच वैशिष्ट्य ह्या सामन्यामध्ये देखील जपलं जात आहे.
फलंदाजीमध्ये फारसं योगदान नव्हतं, कारण की एकीकडे पूर्णतः किल्ला लढवला होता. तो फलंदाज राहुलनं अप्रतिम फटकेबाजी केली, मात्र त्याला चोख प्रत्युत्तर आतापर्यंत आलं जात नाही ते दातेवली संघाकडनं. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा धपालकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक, 5 षटकांचा सामना आणि लक्ष गाठायचंय 84 धावसंख्येचं. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं चेंडू या ठिकाणी मात्र खेळून काढलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नकार दिलाय. कारण की इथनं बचेंगे तो और भी लढेंगे, कारण की सिर सलामत तो पगडी 50 अशी रणनीती आपण सातत्यानं पाहतो. मात्र इथनं मी म्हणेन धावसंख्या सिंगल डबलनं देखील चालणार नाही, तर इथनं हवाई सफर, इथनं आक्रमकता सातत्याने सिद्ध करावी लागेल ते पाठलाग करत असताना दातिवली संघाला. दरम्यान अप्रतिम चेंडू फेकी, वाट बॉल. मी म्हणून सातत्यानं इम्प्रेस केले गोलंदाजीमध्ये महेंद्र भोईरनं, की ज्या वेळेस दैसर संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो त्या वेळेस महेंद्र भोईरची गोलंदाजी हा निर्णायक स्पेल दैसर संघाच्या वतीनं आपण पाहिलाय. आणि त्याच प्रकारचा काहीसा पहिल्या षटकाचा स्पेल त्याचा राहिला, ज्यानं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण यश ज्याला लाभलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर गुणतालिकेवरती लक्ष केंद्रित केलं तर धावा आपल्याला पाहायला मिळतात एक गाड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. जी सुरुवात हवी होती पॉवर प्ले मध्ये ती सुरुवात या ठिकाणी मात्र निश्चित नाही आहे, कारण की एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ज्यावेळेस आपण करता त्यावेळेस पॉवर सर्कलचा फायदा घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. मात्र ते काम या ठिकाणी दातेवली संघाकडनं होत नाहीये. ज्या फलंदाजांकडनं अपेक्षा होती, खास करून सलामीवीर फलंदाज निवृत्ती, ते लवकर बाद झाले. त्यानंतर जे टॉप ऑर्डरचे आपण 3 फलंदाज पाहतोय आतापर्यंत नावाला साजेशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत नाहीये आणि त्या कारणास्तव थोडंसं का होईना बॅकफुटला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो दातेवली संघ. निर्धारित 5 धावा धावपळकावरती अजूनही जर आपण पल्ला विचार केला तर इथनं 79 धावसंख्येची आवश्यकता असेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज जयेश सज्ज झालाय, जयेश भोईर. उजव्या हाताचा गोलंदाज अप्रतिम फटका, कारण की खाली क्षेत्र पाहिलं पाहूनच्या डोक्यावरून चेंडू या ठिकाणी मात्र भेडकावून दिला जातोय. चेंडू जातो सीमावार. पहिला संघर्षमय चौकार तो फलंदाज जयेशच्या बॅटमधनं. कारण की अशा प्रकारचे चौकार षटकार आले तर सामन्यामध्ये प्रेक्षक वर्ग निश्चित आनंदून जाईल. आपण पाहतोय जसं जसं संध्याकाळचं सत्र जवळ येत चालेल तसं तसं प्रेक्षक हे मैदानाच्या बाजूला निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान अप्रतिम चेंडू फेकी, गुडलिनचा वापर पडल्यानंतर थोडासा टेकऑफ होणारा चेंडू आणि फलंदाजाला मात्र बेट करून सोडलंय. ज्या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं होतं गोलंदाज जयेश भोईरचं, त्या फलंदाजाला मात्र बेट करण्यात यश लाभतंय गोलंदाजाला. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात पाठलाग करत असताना दातिवली संघ. नाबाली एंड कडनं राईट अप ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू बॅटची कडा आणि पुन्हा एकदा जीवनदान. मात्र रनआउटची देखील संधी होती, वारंवार जीवनदान दिले जात आहेत, मात्र काहीसा फरक पडत नाही. मी म्हणेन दैसर संघाला धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट इतकी केली आहे, पाठबल मी म्हणेन धावसंख्येचं खूप आहे, त्या कारणास्तव पूर्णतः मी म्हणेन टीमचा उत्साह किंवा टीमची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे काहीशा चुक्या मी म्हणेन झाकून जातात ज्या क्षणाला आपण एक मोठी टोटल धापळकावरती अंकित करतात त्या क्षणाला. कारण की इथनं जर सामना रंगत असती सामन्यामध्ये किंवा सामना कुशल मुवमेंटला असता तर मात्र ह्या अशा चुक्या खूप महागड्या गणल्या गेल्या असत्या. मात्र धावसंख्या खूप उभारली आहे, त्या कारणास्तव इथनं ह्या छोट्या छोट्या चुक्या पडद्या आड जात आहेत. मात्र धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा इथनं अजूनही मी म्हणेन काही बिघडलं नाही. इथनं जरी गिअर चेंज केला, इथनं जरी अटॅकिंग मूड अपनवला तर मात्र ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतून येऊ शकतो तो दातिवली संघ. एक गडी बाद 14 अशी धावसंख्या धावपळकावरती दातिवली संघाची. षटकातील 5वा चेंडू गोलंदाज जयेश भोईर. फुल लेंथचा चेंडू ह्या ठिकाणी मात्र चेंडू खेळून काढला तो ऑन साईडला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल, चेंडू फेकेल तोपर्यंत निश्चित संधी उपलब्ध झाली होती आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र दुसरा धक्का लागतोय. विशाल बॅक टू पवेलियन. डीजे
थँक्यू डी जे अतिशय चांगलं संगीत शिवसंगीत आपण पाहतोय जे संगीत ऐकल्यानंतर जनमानसांमध्ये उत्साह संचारतो असं संगीत. तर डी जे मास्टरचं देखील धन्यवाद. नौका फलंदाज अनिकेत मैदानावरती आलाय. स्ट्रायकवरती असेल अनिकेत म्हात्रे मॅच क्रमांक 4चा फलंदाज आपण पाहतोय. तर गोलंदाजी आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी होते दैसर संघाच्या बाजूनं, कारण की सुरुवातीची षटकं अतिशय महत्त्वाची होती आणि ती महत्त्वाची पॉवर प्लेची 2 षटकं यावेळेस मात्र चांगली फेकी केली जात आहेत. खास करून पहिलं पॉवर सर्कलचं जे षटक होतं महेंद्र भोईरचं ते तर अतिशय चांगलं होतं. तदनंतर जयेश भोईर यानं चेंडू आपल्या हातामध्ये घेतला आणि ह्या षटकाचा जर आपण विचार केला तर ह्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 11. एक सांघिक यश रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता तो विशाळ मडवी. असे 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले टॉप ऑर्डरचे. मात्र एकीकडे जयेश आणि नौखालीला फलंदाज अनिकेत आपल्या संघाला सावरण्याचं काम करतायत. मात्र इथनं आव्हान खूप कठीण होऊन बसलंय ते दातिवली संघासाठी. जे आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक दुसऱ्या फेरीचा देखील सामना आपण ह्या ठिकाणी पाहिला. तदनंतर 3 सामने पहिल्या फेरीचे पाहिले होते, म्हणजे 4 सामने आतापर्यंत ह्या ठिकाणी आपण पाहिले. मात्र 4 सामन्यामध्ये आपण पाहिलं की प्रथम फलंदाजी करणारा संघ म्हणजे डिफेंड करणारा संघ सामना जिंकतोय. म्हणजे नाणेफेकी जेवढे संघाने जिंकली तेवढे संघ पराभूत झालेत. मात्र इथनं 2 संघ निश्चित विचार करतील की ह्या सामन्यानंतर कशा प्रकारचा निर्णय स्वीकारावा. असे काहीशे प्रश्न, अशी द्विधा मनस्थिती असेल संघ नायकांची. कारण की ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं, पाठलाग करणं पसंत केलं जातं. मात्र ह्या मैदानावरती आतापर्यंत पाठलाग झाला नाही. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, आकाशचा वापर. दरम्यान पहिला चेंडू कार्पेटचा सहारा घेतला होता. चेंडू येतो वाईड श्लॉंगॉनला, चेंडूला फील्ड करून फेकी करणार, तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या 1 पुढे सरसावते. 17 धावा धावपळकावरती लक्ष गाठायचं होतं 84चं. धावपळकावरती फक्त आणि फक्त 17 धावा आल्यात. 3रं षटक मार्गस्थ असताना 3ऱ्या षटकासाठी मात्र 3ऱ्या गोलंदाजचा वापर नागाव एंडकडनं. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट. यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद, दांडी गुल केली जाते. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होती मात्र तसा खेळ जयेशनं देखील दाखवला नाही आणि पूर्णतः फर्निचर अस्तव्यस्त केलं जाते त्याचं आणि फलंदाजाला मात्र माघारी धरण्याचं काम केलं जाते ते गोलंदाज आकाशकडनं. डीजे पाहूया उद्याचे डोके वाढवणारा रंगतदार सामना. शेवटचा एक चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस फलंदाजाने मारलेला चेंडू आरपार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. निश्चित एक रोमहर्षक सामन्याची आठवण करून देत आहेत डीजे मास्टर की अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगणं प्रेक्षकांसाठी एक चांगली मेजवानी ठरते. मात्र तशी कामगिरी ह्या ठिकाणी काही होत नाही. बरेचसे सामने आपल्याला एकतर्फी पाहायला मिळाले. याचं कारण की प्रथम फलंदाजी करणारा संघ एक धावसंख्येचा डोंगर उभारतो आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करणं आतापर्यंत जमलं नाही. अप्रतिम फटका ह्या ठिकाणी मात्र चेंडू येतोय तो सरळ सीमा पार आणि पहिला संघर्षमय षटकार आलाय तो नौका आलेला फलंदाज रोहित नाईकच्या बॅटमधनं. षटकारानं या ठिकाणी मात्र आपली स्वतःची इनिंग सुरुवात करत असताना रोहित नाईक एक दर्जेदार षटकार आपण पाहिला लेगलांच्या माध्यमातून. जसा काही फटका टायमिंग लाजवाब आपण पाहिलं. कारण की ज्याप्रमाणे आपण म्हणतो की इंडियन संघाचे खेळाडू जसा पायावरती चेंडू दिसतो त्या क्षणाला अप्रतिम ऑन ड्राईव्ह दाखवतात तसा काहीसा हा फटका. मात्र हा फटका हवेमध्ये होता. एक दर्जेदार षटकार आपण पाहिला. सातत्यानं लेगस्टिकची लाईन वापरली जाते गोलंदाज आकाशकडनं. यावेळेस अतिरिक्त बाहेर होता चेंडू. कारण की ह्या अगोदर देखील आपण पाहिलं की फलंदाज जयेशने चेंडू सोडण्याची चेष्टा केली आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला होता. लेगस्टिकची यष्टी उखडली गेली होती. मात्र तसंच काही प्रयत्न सातत्यानं होतोय. यावेळेस मात्र अतिरिक्त बाहेर होता चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या धावपळकावरती 24 धावा. संघर्ष केला जातोय अजूनही दातिवली संघाच्या बाजूनं. वन्स अगेन चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. हा फलंदाज इतका उशिरा का असे प्रश्न विचारले जातात आमच्या प्रेक्षक वर्गाकडनं. कारण की आल्याला 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. ज्या षटकारांची गरज सुरुवातीपासून होतीये मात्र ती गरज या ठिकाणी आता पूर्ण केली जाते. रोहित नाईकच्या माध्यमातून धावसंख्येला वेग निर्माण केला जातोय. 30 धावा धावपळकावरती. अजूनही जर आपण लक्ष पाहिलं
तर 84 -30 जर आपण विचार केला तर इथनं 54 धावसंख्येची अजूनही गरज आणि इथनं चेंडू शिल्लक असतील ते 13 चेंडू आणि 54 धावा. 14 चेंडू माफ करा, निश्चित एक चेंडू स्क्वेअर होता. 14 चेंडू आणि 54 धावसंख्येचं समीकरण इथनं आलंय. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण अनेक काहीशे विक्रम पाहिलेत, अनेक आश्चर्यकारक इनिंग ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहतो. टेनिस विश्वामध्ये तशी काहीशी चमत्कारिक इनिंग इथनं साकारावी लागेल. दरम्यान हा चेंडू पूर्ण एकदा मारण्याचा प्रयत्न होता. तशी षटकार आपण पहिल्या सत्रामध्ये राहुलचे पाहिले, तशी काहीशी कामगिरी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय रोहित नाईक. पुन्हा एकदा बुरदुल संघाचा संगणक प्रस्थान करताना आपण पाहतोय, कारण की लगेचच यानंतर सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा, कारण की पहिला सामना काही कारणास्तव सुरुवातीच्या सत्रामध्ये ह्या ठिकाणी संपन्न झाला. मात्र इथनं जिंकणारा संघ लगेचच फाईट करेल तो बुरदुल संघाशी. अप्रतिम फटका स्टेट ऑन दी बॉलरच्या डोक्यावरून, यावेळेस मात्र चेंडू येतोय सीमा पार, दमदार चौकार आणि या चौकारच्या साहाय्याने धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या धापळकावरती 34 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. फलंदाजांचा विचार केला तर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले. ड्रिक्स ब्रेक आपण पाहतोय. तिसऱ्या षटकानंतर मात्र पाण्याची माग केली जाते आणि ती माग पुरवताना आमचे स्वयंसेवक व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय. बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित झालेत आणि ज्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी खूप मोलाचे योगदान ते सन्माननीय हरीशेठ भोईर वाकळणगावचे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मानचिन्ह असेल, सामनावीर असेल, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर च्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलेत. तर निश्चित त्यांचा या ठिकाणी सत्कार हा केला जाईल. मी विनंती करेन आमच्या पूर्ण आयोजन कमिटीला, आमच्या नवनाथ सालुंके यांना विनंती करतो की आपण निश्चितच मान्यवरांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या वेळेस आपण उपक्रम राबवतो, मग ते सांस्कृतिक असो किंवा क्रीडा क्षेत्रातील असो, तर ते उपक्रम राबवता वेळी मान्यवरांचे योगदान असणं, मग ते आर्थिक असो किंवा वस्तुरूपाने असो, ते योगदान असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते योगदान आपण पाहतोय ह्या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांच्या माध्यमातून लाभलंय. सन्माननीय विश्वनाथ शेठ म्हसकर नारिवली यांच्या माध्यमातून देखील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. तदनंतर हरीश शेठ भोईर वाकळणगावचे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सन्मान चिन्ह असेल, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजासह मालिकावीरचं चषक, तसेच जे आपण चेंडू पाहतोय ते सन्माननीय अरुण साळुंके यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तसेच स्वप्नील पावशे शिलगावचे यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी कूलर आपण पाहतोय. तदनंतर देविदास शेठ मोकाशी यांच्याकडनं देखील पाण्याची व्यवस्था पुरवली जाते. म्हणजे अशी मी म्हणेन चांगली चांगली माणसं आपल्या समाजामध्ये आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून योगदान लाभलं जात आहे. दरम्यान बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी असेल. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते 34 धावा. इथनं अजूनही 50 धावसंख्येची आवश्यकता. येणारे चेंडू 12 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाज जयेश भोईर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिला चेंडू फुल लेनचा चेंडू होता, यावेळेस मात्र चेंडू खेळून काढला, तो शॉट कव्हरला. डीप मधनं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. फलंदाजांचा जर विचार केला तर मिडल ऑर्डरचे फलंदाज आपल्या संघाला, आपल्या डावाला सावरताना आपण पाहतोय अनिकेत आणि एकीकडे रोहित नाईक असे 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे रोहितचा जर विचार केला तर 2 षटकार एका चौकारणीशी 16 या धावसंख्येवरती खेळतोय, तर त्याला साथ देत असताना अनिकेत सिंगल डबलनं मात्र 4 या धावसंख्येवरती खेळतोय. दरम्यान हा चेंडू वेगवान चेंडू फेकी बॅट अँड पॅड मधनं चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. जसा निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये येईल तसा सामना मात्र मी म्हणेन दातिवली संघापासून लांब जाताना आपल्याला पाहायला मिळेल. ह्या स्पर्धेतनं मात्र निरोप घ्यावा लागेल. प्रत्येक निर्धाव चेंडूवरती देखील आपल्याला पाहतोय एक दडपण या दातिवली संघावरती आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू पंच स्वैर घोषित करतायत. लेंथमध्ये देखील परिवर्तन होतं. पहिला जर चेंडू आपण पाहिला तर फ्लोर लेंथचा काहीसा चेंडू होता, थोडासा पुढे होता आपण पाहिलं. मात्र तदनंतर दुसरा चेंडू त्यामध्ये व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथचा वापर केला आणि लाईन देखील चुकीची होती. पंचांनी स्वैर देखील घोषित केलाय. राईट अप ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज झालाय. दरम्यान अप्रतिम चेंडू फेकी यॉर्क लेनचा वापर, चांगली दौड लावली होती. स्वतः गोलंदाजानं ह्या ठिकाणी धावचित करण्याची संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला होता जयेश भोईरनं, मात्र तोपर्यंत फलंदाज देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट दाखवतो. 1 धाव ह्या ठिकाणी मात्र पूर्ण होते. धावसंख्येचा विचार केला तर धावा धापळकावरती पाहायला मिळत आहेत 38 धावा.
षटकातील आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये बाकी असतील, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ अजूनही ह्या सत्रामध्ये ह्या सामन्यामध्ये बाकी आहे. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला जातोय. मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक ह्या ठिकाणी मात्र पुढे सरसावतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. इथं संघर्ष जरूर केला मिमाणी दातेवली संघानं, कारण की क्रिकेटमध्ये अंतिम मोमेंटपर्यंत संघर्ष करणं किंवा अंतिम मोमेंटपर्यंत सामन्याला पकडून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की ज्या क्षणाला आपली मानसिकता किंवा आपली बॉडी लँग्वेज मिमाणी सामन्यातनं निघून जाते त्या क्षणाला मात्र आपण विजय संपादन करणं शक्य नाही आहे. मात्र ह्या ठिकाणी संघर्ष केला जातोय. दरम्यान खूप काल हवेत असणारा चेंडू गॅदर केला जातोय आणि एक सोपा झेल मिमाणी प्राप्त केला जातोय. फलंदाज बाद झालाय. तब्बल 4था धक्का तो दातेवली संघाला. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे मैदानाकडे प्रस्थान करत असताना तब्बल इनायत क्रमांकाचा विचार केला तर 6व्या क्रमांकावरती ज्यांना पाचारित केलं जात आहे. म्हणजे आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. ज्या एकमेव फलंदाजानं निश्चित चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला होता, 2 षटकार दाखवले होते, तो फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. 18 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय नावाली एंड कडनं राईट अप ओव्हर द विकेट. दरम्यान पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बारात काल हवेमध्ये आणि चेंडू खाली येतात, शर देत आहेत आणि पुन्हा एक झेल. बॅक टू बॅक दुसरी सफलता गोलंदाज जयेशला. डीजे डीजे मास्टर यांचं देखील लंच ब्रेक झालाय का मधली सुट्टी झाली काय कळत नाहीये. मात्र वळूया सामन्याकडे. सामन्यामध्ये आता मात्र जर आपण विचार केला तर कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही, एकतर्फी सामना आपण पाहतोय. मात्र ह्यानंतर निश्चित एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एकीकडे ज्या संघानं धावसंख्येचा उच्चांक नोंदवलाय तो बुर्दुल संघ प्रतीक्षा करतोय की कोणता संघ आपल्या समवेत फाईट करण्यासाठी इथनं येईल. तर एकीकडे जर आपण विचार केला तर दैसर संघानं देखील आजच्या दिवसामध्ये बुर्दुल संघाचा रेकॉर्ड ब्रेक करेल की काय असे चिन्ह दाखवले होते. मात्र अंतिम मोमेंटला जो झेल पकडला आणि तिथनं निश्चित या स्पर्धेमध्ये अजूनही बुर्दुल संघाचा जो विक्रम आहे तो विक्रम कायम आपल्याला पाहायला मिळतोय. नौका फलंदाज आदित्य पाटील मैदानावरती, गोलंदाज आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर 40 धावा धपळकवरती, अजून 44 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे 6 चेंडू 36 होऊ शकतात. 44 धावा होणं त्यासाठी एखादा दैवी चमत्कार होणं गरजेचं असेल. आदित्य पाटील राईट अप ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो ह्यावेळेस कव्हरच्या दिशेनं. डीप कव्हर मधनं क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत फक्त सिंगल. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते. इथनं सामना किती धावसंख्येनं गमावणार दातेवली संघ यासाठी मात्र जरूर प्रयत्न असतील. कारण की हार आणि जीत यामधील अंतर हे कमी करण्याचा प्रयत्न एकीकडे केला जाईल तो दातेवली संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणाची निश्चित बदली केली जाते, परिवर्तन दाखवलं जात आहे. दरम्यान सुरेख चेंडू फेकी. निश्चित ह्या सत्रानंतर वळू आपण स्वागत समारंभाकडे. फक्त 4 चेंडूंचा खेळ पर्याप्त बाकी असेल. दरम्यान सन्माननीय सुरेश सावंत दातेवली गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. बऱ्याच उशिराने या ठिकाणी मात्र एक दमदार षटकार आला. असे षटकार सुरुवातीला येणं गरजेचं होतं. निश्चित या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आमचे नवनाथ साळुंके यांच्या माध्यमातून त्यांचं यथोचित स्वागत आपण पाहतोय. थँक्यू डीजे. थांबायचं आहे आपण इथं. जरी सामना जिंकलाय, सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारची रंगत नाही, तरी देखील बक्षीस लावलं गेलंय मिमाणी गोलंदाज आदित्य पाटीलसाठी. इथनं जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर 3000 रुपयाचं पारितोषिक रोहित भोईर यांच्या माध्यमातून असेल. इथनं पारितोषिक असेल. चेंडू शिल्लक राहिले ते फक्त 3, मात्र 3 चेंडूवरती 3 सफलता घ्याव्या लागतील. जे इथनं ही कामगिरी करणं इतकं सोपं नाहीये. मात्र तशी कामगिरी झाली तर मात्र पारितोषिक कमवलं जाईल.
एक चेंडूवरती एक विकेट आलाय, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती 2 विकेटची गरज असेल ती मी म्हणेन गोलंदाजाला, कारण की सामना जरूर जिंकलाय दैसर संघानं जवळ. फक्त ह्या सामन्याची औपचारिकता पूर्ण केली जाते. नौका फलंदाज रोहन मैदानावरती येतोय. निश्चित ज्यावेळेस पाठलाग करण्यासाठी दातिवली संघ मैदानात उतरला होता त्यावेळेस दातिवली संघाची सुरुवात खराब झाली आणि तिथनंच बॅकफुटवरती आपण पाहिलं दातिवली संघाला. आणखी सुरुवातीची जी 2 षटकं होती त्या 2 षटकामध्ये 30-35 धावा जर उभारल्या असत्या तर ह्या सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळाली असती. या सामन्यामध्ये प्रश्नचिन्ह उद्भवला असता की सामना कोण जिंकेल. मात्र आता सामना पूर्णतः झुकलाय दैसर संघाच्या बाजूनं. षटकातील अंतिम चेंडू या सामन्यातील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नौका गोलंदाज युवा गोलंदाज आदित्य पाटील आपण पाहतोय, ज्याला पारितोषिक देखील आलं होतं. मात्र आता ते पारितोषिक कमावणं देखील शक्य नाहीये. अंतिम चेंडू